नमस्कार मित्रांनो. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत आपण कसं सिद्धिविनायक मंदिरला आलेलो. तर सिद्धिविनायक मंदिरवरून रिटर्न पनवेलला जायचं होतं. तर मी इथे ही मेट्रो जी आहे, ते मेट्रो एक्सपिरियन्स करायचा म्हणजे खूप दिवसापासून मेट्रोमध्ये बसायची इच्छा होती. सो आज मौका भेटला. सो आपण इथे मेट्रोमध्ये आलेलो आहोत. खूप खाली यायला लागलेलं आहे. म्हणजे 2 एक्सिलेटर मला 2 मजली खाली यायला लागलं. तिथे ही मेट्रो होती आणि ह्याचं पण डायरेक्शन समजत नाही खाली आल्यानंतर, की कोणत्या साईडला मेट्रो येते, सी-एस-एम-टी जाणारी कोणती आहे आणि या साईडला दादर साईडला जाणारी कोणती आहे. सो ही अशी मेट्रो आणि मला अर्ध्या तासात सी-एस-एम-टीला पोहोचवलं. खूप सुंदर असा प्रवास होता. नेटवर्क नव्हता खाली आणि हे तिकीट खूप इम्पोर्टंट आहे. हे जपून ठेवा कारण की निघताना सुद्धा आपल्याला ते तिकीट स्कॅन करायला लागतो. तेव्हा जाऊन ते गेट खुलतात. सो इथून स्कॅन करून मी निघालो बाहेर. आता बाहेर आल्यानंतर सुद्धा 2 एक्सिलेटर चढायला लागतात. पाहू शकता इतक्या खोल आतमध्ये आहे ना ते. सो इथे सी-एस-एम-टी स्टेशनला मी पोहोचलेलो आहे. पण मला लागलेली भूक. कारण की दिवसभर फक्त तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंत मी एक वडापाव खाल्लेला आणि त्यानंतर काही खाल्लेलंच नाहीये. सो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सी-एस-एम-टीच्या साइडला असलेली खाऊ गल्ली. सो इथून पुन्हा एकदा एक्सिलेटरनी मला वरती चढवलं. पाहू शकता किती मोठा एक्सिलेटर आहे हा आणि इथून वरती चढल्यावर ह्याच्याच बाजूला राइट साइडलाच हे खाऊ गल्ली आहे. ह्याची खाऊ गल्ली, सी-एस-एम-टीची खाऊ गल्ली. इथे हा जो फर्स्ट शॉप आहे ना, तिथे इडली, डोसा सगळं भेटतो आणि आपला मसाला डोसा मेन तिथला ट्राय करा. खूप टेस्टी असतो. बट मी खाल्ली ही मुंबईची फेव्हरेट पावभाजी. ह्या शॉपच्या इथे पावभाजीला काही टेस्ट नव्हती. सो तिथून आल्यानंतर हे पाहू शकता सी-एस-एम-टी स्टेशन किती सुंदर दिसते. असं वाटते सोन्याचं स्टेशन आहे सगळं आणि ही जी गर्दी दिसते इथे तुम्हाला, हा मुंबईचा फेमस वडापाव आहे. या वडापावसाठी खूप अतिशय गर्दी असते. पाहू शकता किती गर्दी आहे रात्रीच्या टायमाला. पण टेस्ट एवढा खास नाही सगळेजण बोलतात. आणि हे आहे मुंबई सी-एस-एम-टीचं बस स्टँड जिथे दादरसाठी, गेटवे ऑफ इंडियासाठी, वर्लीसाठी खूप साऱ्या बसेस तुम्हाला इथे भेटतात. मी मोस्टली तिथे गेटवे ऑफ इंडियासाठी बघतो आणि इथून आपण आलो सी-एस-एम-टी स्टेशनला. सर दिवसभर एकटाच फिरून-फिरून खूपच कंटाळलेलो होतो. कधी ट्रेनमध्ये बसतोय, झोपून जातोय असं झालेलं आणि एकटं फिरणं खूपच छान आहे. फेक आणि खोटारड्या लोकांसोबत फिरण्यापेक्षा एकटं फिरणं कितीही चांगलं. सो इथून फायनली ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो आणि झोपून गेलो मी. पूर्ण झोपून गेलो आणि कधी पनवेल स्टेशन आलं मला समजलंच नाही. सो हा होता आमचा फुल डेचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.